गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गटारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. करकमलाच्या देठावरती चुडा पाचूचा वाजे. हळदीहूनही पिवळा घाली, रंग तुला तो साजे. नथनी बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे बांधू काही मनी मंगळ सरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गटारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. घर जरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी. लग्न मंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी. अंतरपाट करे शिवा पार्वती वरे लाडकी जाई ताई तुही. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गटारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी गोरे गोरे हात त्याला मेहंदीची साथ. गोरे गोरे हात त्याला मेहंदीची साथ. हिरव्या चुड्यात दिलवर चढवा माझ्या, सईला सोन्याने मढवा माझ्या, सईला सोन्याने मढवा. गोरे गोरे हात त्याला मेहंदीची साथ. हिरव्या चुड्यात दिलवर
लाखात एक लाडाची लेक, लाखात एक तिच्या डोळ्याला डोळा जरा फिरवा, माझ्या सईला सोन्याने मडवा, माझ्या सईला सोन्याने मडवा. बसंती बाण्याचा शालू हिला नेसवा, शालू हिला नेसवा ग, शालू हिला नेसवा. अंजिरी चोळीचे काठ नीट बसवा, काठ नीट बसवा ग, काठ नीट बसवा. शिवण वाहीत जराशी उसवा, शिवण वाहीत जराशी उसवा. साखर खट्टीने खुदू खुदू हसवा, खुदू खुदू हसवा ग, खुदू खुदू हसवा. टपोर डोळ काजळ काळ, टपोर डोळ काजळ काळ. रंग केशरी अंगावर उडवा, माझ्या सईला सोन्याने मडवा, माझ्या सईला सोन्याने मडवा. पाच पदराची मोहनमाळा, खुशीला घुंगरू पुतळ्या सोळा. पाच पदराची मोहनमाळा, खुशीला घुंगरू पुतळ्या सोळा. गोफ दुहेरी गळ्यात घाला, साज शिरवार सारा करुणी झाला. वयहीच सोळा राजस बाळा, वयहीच सोळा राजस बाळा. नवे बाजू बंद तिच्यासाठी घडवा, माझ्या सईला सोन्याने मडवा, माझ्या सईला मांडव घातला सनई वाजली, मांडव घातला सनई वाजली. चला चला लग्नाला सयानू, चला चला लग्नाला. चल चल लग्नाला सयानो, चल चल लग्नाला. चल चल लग्नाला सयानो, चल चल लग्नाला. चला चला लग्नाला सयानू, चला चला लग्नाला. लेक लाडकी जीवा पाडकी, वाढविली मायेन. हातामध्ये आज तुझ्याच्या आलं तिजला देण. परंतु पहिल्यापासून हाच, परंतु पहिल्यापासून हाच रिवाज चालत आला. सयानू चला चला लग्नाला. चल चल लग्नाला सयानो, चल चल लग्नाला. पाया पडायचं त्यांच्या ते दोन. हा चला अरे मानाचं आहे ते. लग्नाला सयानू, चला चला लग्नाला. बाकीचे ते बाकी बरोबर
कोणाला सांगितलंय? हो जा की आतमध्ये मुलाच्या आई. नाही ती ओरिजिनल सातारची जास्त. सोबत जा बाई जा. तू पण जा दादा. आम्ही करू कसं? अहो या काम करता बाई. हा नाही घेऊन शूटिंग करतो. दादा इकडे उभा राहा तिच्याशी. हा तसं असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ एकटी मी दिन रात तरीही तू भोवती हातात नाही हात तरीही तू सोबती मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. पुनराचम ओम केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणम्यातो सर्व कार्यार्थ स्वाहा. ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तस्य चरणे भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्रीमंत श्री महाभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. उमा महेश्वर देवताभ्यो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम्. एषा हृदयो भगवान् मंगलाय तमरि तदैव लग्नं सुदैव. ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणम्यातो सर्व कार्यार्थे वर्तमान चंद्रे एवं गुण विशेषतानाम शुभ पुण्यतिथो पूजन अहम ब्राह्मण द्वारा करिष्ये. त्या अक्षरात ताटात सोडा. त्याच्यावर 5 वेळा पाणी सोडा. तत्राद देवताभ्यो नमः. षोडोपचार पूजनार्थे महागणपती पूजन स्मरणं च करिष्ये. हात पुसून घ्या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एकदन्ताय विद्महे मह्यं समर्पयामि हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि महागणपतये नमः अभानार्थे अक्षरां समर्पयामि महागणपतये नमः रुद्रभो पूजनार्थे पुष्पाणिं समर्पयामि महागणपतये नमः शिवसुताय नमः शिवपुत्राय नमः विरुधनार्थे विरुधनपत्रं समर्पयामि पार्वतीनन्दनाय नमः प्रसन्न पूजनार्थे दुर्वांकुरं च समर्पयामि महागणपतये नमः हातावरनं तांबडात 2 वेळा पाणी सोडा महागणपतये नमः स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि हातात पाणी घ्या विड्यावर पाणी तस्मै श्री गुरुवे नमः कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नाना परिमल द्रव्यं समर्पयामि तिच्या डोळीवर अक्षर टाकायच्या इष्ट कामदेवताभ्यो नमः आवाहनार्थे आसनार्थे अक्षरां समर्पयामि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी समर्पयामि विलपरणार्थे चंदनं समर्पयामि या अक्षरा डोक्यावर टाका असं नंतर सांग तिच्या हातावर देताना असं तिकडे बघा हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नाना परिमल द्रव्यं समर्पयामि विलपरणार्थे चंदनं समर्पयामि डोक्यावर टाकायचं नामनं बस साखर घ्या स्माइल द्या दोघं जण तिकडे तिच्याकडेच बघा मामाची डोकी मामाला घाला मामा बघा हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नाना परिमल द्रव्यं समर्पयामि आवाहनार्थे अक्षरां समर्पयामि मामा नका जाऊन देऊ साखर आता काही नाही हे विचार ना पुण्याला कधी येणार ते विचारत नसते ते येतात त्याप्रमाणे इथं गणपती पूजन पुण्यवाचन म्हणजेच वरुण पूजन कलश पूजन हे झाल्यानंतर प्रथम वर पक्षाकडील एक जण मुलीची पहिल्यांदा ओटी भरतात तशी ओटी आपण भरली आणि 5 जणांनी बाकीच्या 4 जणांनी तिला कुंकू लावायचा कार्यक्रम केला ते चंदनं समर्पयामि इष्ट कामदेवताभ्यो नमः वाण्डनिच्छय वृत्त्यर्थे वस्तु वस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि गौरी नारायणी नमस्तुते बरोबर नंतर इकडं बस नंतर ह्या देवांना वस्तूला करायचा जावा तुम्ही न कोणाशी बोलता जावा विलपरणार्थे चंदनं समर्पयामि स्नानं समर्पयामि बस आम्ही तुम्ही हळद कुंकू घाला हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नाना परिमल द्रव्यं समर्पयामि आवाहनार्थे अक्षरां समर्पयामि ऋतुर्भो पूजनार्थे पुष्पाणिं समर्पयामि परत 5 वेळा पाणी घाला हातारात लावा पादयो पाद्यं समर्पयामि हस्तार्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि इष्टकामदेवताभ्यो नमः लक्ष्मी पूजनार्थे बस पाद तू बसू नको उठू नकोस ना उठू नको तू आता दादा पाठ धर नाही पाठ बसताना पाठ धर नाना परिमल द्रव्यं समर्पयामि विलपरणार्थे चंदनं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि लक्ष्मी पूजनार्थे पुष्पमालां समर्पयामि शर्करा खाद्य नैवेद्यं समर्पयामि रूपाय विष्णु रूपाय ते नमः नमस्ते रुद्र रूपाय गणेश रूपाय ते नमः हातांवर की वर असा बस सोडा नमस्कार करायचा नमस्कारं करोमि बस फलाहार नैवेद्यं समर्पयामि बस सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि तिला लावा नाना परिमल द्रव्यं समर्पयामि विलपरणार्थे चंदनं समर्पयामि फलाहार नैवेद्यं समर्पयामि नमो देवी महादेवी शिवाय सत्यं नमः नमः प्रकृते
कुंकुम तुम्ही करणं करा तळंगरात खाली देवा केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः दोघे नवरा बायको हात जोडून बसा वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अद्योग्जाय नमः नारसिंहाय नमः अच्युतनाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः ओम भुवं भव ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तस्य चरणे भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् श्रीमंत श्री महागणाधिपते नमः इष्ट देवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः उमा महेश्वर आपलं नाव सुबोध नाम जन्मानाम हरियाणाम योगिनी नाम जन्मानाम गोत्र भारद्वाज गोत्र उत्पन्नः वर्तमान चंद्रे एवं गुण विशेषतानाम शुभ पुण्य तिथो तुमच्या त्यांच्या त्यांच्या इच्छित फल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबाना सह परिवाराना क्षेम स्थैर्य नाम शर्मणाः पुत्रस्य विष्णु पाद्य पूजनञ्च अहं सभार्यायां सपत्निकायां ब्राह्मण द्वारा करिष्ये चक्षात आटा सोडा त्याच्यावर 5 वेळा पाणी सोडा तत्रादेवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे इष्टकामदेवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा पहिल्यांदा हळद कुंकू हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नाना परिमल द्रव्यं समर्पयामि विडभरणार्थे चंदनं समर्पयामि इच्छित मनोकामना तव कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रा समर्पित मूले तत्र कुक्षेतु सागरा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेद अंगितदात्र गायत्री सावित्री शांति उषदा आया नमस्ते ब्रह्मरूप विष्णु नारायण भगवान देवताभ्यो नमः पाद्य पूजनार्थे पादयोः पाद्यं समर्पयामि झालं बाजूला घ्या ते पांडव स्नार्थे प्राप्तिकथा सुप्रतिष्ठमस्तु थांबा स्वस्ति न इंद्रो वृद्धाश्रवाः स्वस्ति न पूषा विश्वदेवाः स्वस्ति न अरिष्टनेमाहि स्वस्ति न बाहुत परिषदधामि ओम शांति 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 नाही घरला आणावं लागेल घरी कोणाला तरी पाठवा पुष्पमालां समर्पयामि गुरुजी मागे लेकीशी गोड बोला बनायचं आता ते यशस्वी भव वस्तु वस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पया हात लावा सदा आयांतु दोघांनी म्हणायचं राम समर्पयामि इष्टकामदेवताभ्यो नमः कुंकुवा तुम्ही हरिद्रा कुंकुम सकाळ पहिल्यांदा हळद नंतर कुंकू हरिद्रा कुंकुम तुम्ही त्यांना घालणार आहे ती आणि तुमची अंगठी आहे तुम्ही अंगठीला अक्षरवा तुम्ही अक्षरवा आवाहनार्थे आसनार्थे अक्षराम समर्पयामि थांबा अंगठी शिवू नका लांब नवा हरिद्रा तुम्ही इकडे वाहणार हो नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय
श्री रूपाय ते नमः. एकमेकांकडे बघा. खाली ठेवा. ते आमटी घे करतात ती. आता सांगतो असं करायचं. बघी घरून तरी आता एक मिनिट आला आला एकमेकांच्या बघा एकमेकांच्या बघा एकमेकांच्याकडे तिकडे एक दुसऱ्या बघा. हा मामा जरा एकच मिनिट बघ इकडे इकडे बघा दोघं बस हा किती थोडा फोड केला बरोबर. हा हात जरा हात बरं वाटतं. मिनिटातच भाऊ हे त्यांचं झालं तुला शिवाय. काही जरा थोडं इकडे सर का. हे खालून वरती हळद वरून खाली नाही. राणीला मामाला मामाला हे सुबरला लाव हे ना सुबरला लाव हे सुबरला लाव
साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझ्यासाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मल्लारं मुरणं विनायकं
चिंतामणिस्तेवनं लेण्याद्रि गिरिजात्मजा सुवरदं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो राञ्जनसन्नितो गणपति कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पासरे वरी वरी दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदे व कविरे या मोरयाला स्मरे शुभमुहूर्त सावधान गंगा शेषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् अक्षर उठाय टाकाच्या डोक्यावर महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् देवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् थांबा एक हात वर ठेवा खाली एक हात महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् थांबा एक हात खाली घ्या La 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 अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात मिटून लोचने तुला मिठीत सावरीत अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात मिटून लोचने तुला मिठीत सावरीत तार छेडिता स्वरात रास चुंबनांची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची इष्टकामदेवताभ्यो नमः लक्ष्मीदेवताभ्यो अनित्रा कुंकुम सकल सौभाग्यद्रव्यम समर्पयामि मामा तुम्ही नारायणाला कुंकवाचं नाम लावा फक्त खाली लावा इष्टकामदेवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे 3 वेळा पाणी प्या मामा 2 वेळा तांबला सोडा हा इकडे या ना भांडते नमः माधवाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमो
तिच्याकडून गणपती पूजन, कलश पूजन, वरुण पूजन तिच्याकडनं केलं. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मामा त्या पृथ्वीवरती कोणतंही कार्य हे स्त्री पहिल्यांदा सुरुवात करतात. मध्ये प्रेम असो, भांडण असो, काही असो, बरोबर आहे. म्हणून ह्या पृथ्वीवर आपला जन्म सुद्धा ते करायच्या अगोदर तिच्याकडनं संकल्प घेतला की आज मी इथं विवाहासाठी आलेली आहे आणि त्या विवाह प्रित्यर्थ वाण निश्चय म्हणजे साखरपुडा, त्यासाठी मी इथं सुरुवात करताना तुम्ही देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती हा उग्रतुंड आहे परंतु संकट मोचन आहे. म्हणून तिला सत्ताला सांगितलं तर शेवटी आपल्याला जन्म देणारी आपली जी आहे ती आई आहे, आपला गुरु आहे. म्हणून त्यांना कुंकू लावलं, त्यांचे पाय धुतले, पाय पुजले, स्वस्तिक काढलं, त्यांना हार घातला आणि वस्त्र आपण त्यांना दान केलं. त्याच्या अगोदर आपल्याला 5 बायकावर बोलवल्या. त्या 5 बायका बोलवून त्यांच्याकडून विधी फळानं मोठी पडली. का तर हा निसर्ग कोणालाही मामी थांबलेला नाही. हा निसर्ग जसा आहे तशा प्रकारे पुढं पुढं सगळ्या गोष्टी होणार आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढं घडत राहणार आहे. पण त्या गोष्टीला आणि मी ज्या काही म्हणलं त्याला म्हणायचं मंगल अष्टक, बरोबर आहे. मंगल अष्टक म्हणताना लोक तुमच्या अंगावर टाकत होते ते तांदूळ, त्याला म्हणतात अक्षता. म्हणजे काय की त्या लोकांनी तुम्हाला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत तुमच्या भावी संसारासाठी. म्हणून शुभमंगल सावधान हा शब्द वापरला तेव्हा तुम्हाला दोघांना याचपासून विनंती आहे, याचना आहे, कळतरीची की एकमेकाला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. समजलं? हे तुम्हाला सांगितलं. हे केल्यानंतर म्हटलं कापड काढलं, त्यावेळेला तुम्ही तुमच्या डोक्यावर अक्षता पहिली टाकली तेव्हा मी महादेवाचा मंत्र म्हणला, तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. पण हे धान्य कुठलं आहे? त्याचं काय करतात? भात करण्याअगोदर तुम्ही बायका काय करतात? कसा हा पुढं बसलेला नवरा आहे, धुतला तांदळासारखा, त्याचं कुठेही काय बाहेर सांगायचं नाही, लक्षात ठेवायचं. तुम्ही तांदूळ अकरांचा मंत्र कुठला घेतला? महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. म्हणजे माझी पत्नी मगाशी म्हणताना मंत्र घेतला मी जयंती मंगला काली भद्रकाली कपाली. दिसतंय तेवढं सोपं नसतं, अनुभव तिथं आहे विचारा. म्हणून त्रिगुणात्मक रूपात ते आहे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली. समजलं? म्हणून लक्ष्मी रूपात आहे म्हणून तुम्ही अक्षय टाकून स्वागत केलं. त्यानंतर पहिला हार कोणी कोणाला घातला? बरोबर. दुसरा हार तुम्ही त्यांना घातला. दोन हातामध्ये काय दिलं? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बुके. म्हणजे काय की तुम्ही दोघांनी आपलं स्वागत त्या स्टेजवर एकमेकाचं केलेलं आहे. आता तिथला पुढचा जो विधी आहे पहिला तो म्हणजे कन्यादान. म्हणून लहानाची मोठी त्यांनी केली, अंगणामध्ये वाढवलं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण आज एक दिवस असा येतो की मुलगी असेल त्या मुलीला दुसऱ्याच्या घरी जायलाच. म्हणून आपल्याकडं ह्या पृथ्वीवरती अनेक प्रकारची दान आहेत. कोणती कोणती आहेत? वस्त्रदान आहे, गोदान आहे, नेत्रदान आहे, अन्नदान आहे, रक्तदान आहे, सुवर्णदान आहे. पण एकच दान असं आहे ते म्हणजे कन्यादान, की त्यावेळेला मान खाली असते, डोळ्यात फक्त असतं पाणी. इष्टकामदेवता धर्मा सोडोपचार पूजनार्थे, कन्यादान सोडोपचार पूजनार्थे. आता चला कन्यादान सोडोपचार पूजन तुमचं नाव सांगा. शुभोध नाम शर्मा नाम योगिनी नाम शर्मा नाम कश्यप गोत्रे वर्तमान भारद्वाज गोत्रे वर्तमान चंद्रे एवं गुणे विशेषता नाम शुभ पुण्य तिथो. दोघांनी म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त इच्छित फल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबाना सह परिवाराना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहारार्थ सकल मनोरथ सिद्ध्यर्थम कन्यकायाम अनुराधा नाम शर्वनाः विवाह संस्कार निमित्ताराम चिरंजीव सौरभ नाम शर्वनाः पुत्रस्य कन्या दान कर्म अहम ब्राह्मण द्वारा करिष्ये. त्या अक्षरांच्या द्या
तरी तांबना सोळा ते देवचार म्हणे सोडा तत्राद देवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे कन्यादान षोडोपचार पूजनार्थे कन्यादान षोडोपचार पूजनं च करिष्ये तुला उजवा पुढे घे त्याच्या हाताला असं लाव उजवा हळद कुंकू हातावरांच्या वाहनार्थे आसनार्थे अक्षराम समर्पयामि इष्टकाम देवताभ्यो नमः सौरभ अनुराधा हस्तार्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि इष्टकामदेवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे झालं का भांड खाली ठेवा हात नाही का साहेब पुढे मामा हात मी माझा बंद पर्यंत मामाच्या एकदम बारीक झाला आणि चेहऱ्यावर स्माईल घेऊन पुढे बघा वक्रतुंडमाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वतः वक्रतुंडांच्या एकदन्तं द्वितीयकं तृतीयं पृष्ठपिंगाक्षं गजवक्र चतुर्थकं लंबोदर पंचमच्च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टं नवमं भालचन्द्रश्च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्धेया पठेन्द्र न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी नवसमृते तस्य विद्या भवे सर्व गणस्य प्रसादतः थांबा 2 मिनिटं आता काय करायचं तर बघा पृथ्वीवरती आपण लक्ष्मी कोणाला मानतो म्हणून वडिलांनी काय ठेवलं पण ते पैसे सगळ्यांच्याकडे आहेत सगळ्यांच्याकडे आहेत कमी जास्त राहू देतो तुम्ही आता मोठी माणसं आहे कोल्हापूर पण कसे आहेत एका जागी कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही कशी पुढे बसलेली आहे लक्षात नाही म्हणून तुझे 2 अंगठे येते त्या 2 अंगठ्याने ती लक्ष्मी सर्वत्र सोडायची पुढं त्याला सोडायची तुम्ही ती लक्ष्मी घरी पाण्यात टाकून द्यायची असा ठेवा म्हणजे हातावर लक्ष्मी बोलावा माझे पाणी घ्या हा 4 मंत्र म्हणतोय लक्षात ठेवा मी अर्थ तुम्हाला नंतर सांगणार आहे या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमतस्ये हात ठेवायचे बरं नमतस्ये नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु कीर्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु लज्जरूपेण संस्थिता नमतस्ये एक मिनिट गुरुजी एक मिनिट तुम्ही टाकताना जावया डोक्यावर टाकायचं कारण ह्यांचा तेवढा दम नाही की ह्यांचं नाव काढायचं पण तुमचं नाव मात्र तो 10 वेळा काढतो माझं आहे आम्ही आहे इकडं आहे अनुभव सगळ्यांना नामदेवता धर्मा षोडोपचार पूजनार्थे अक्षराम समर्पयामि कृष्ण कामदेवताभ्यो षोडोपचार पूजनार्थे विष्णु लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः नमस्कारं करोमि नमस्ते महेश नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः गाठ बांधली तुझं गाठ बांधा तुम्ही बांधा आता तुम्ही चौकोन 4 झाला तुम्ही आता नक्की आधी दोघांच्या आहे कृष्ण कामदेवताभ्यो नमः पुत्रदेवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे आता ते त्यांच्या इथपर्यंत आणायचं छातीपर्यंत त्याच्यापर्यंत कृष्ण कामदेवताभ्यो नमः दुग्धदेवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे दुग्धदेवताभ्यो नमः गर्भदेवताभ्यो नमः
षोडोपचार अडकलं ते भ्यो नमः हो पाणी आला त्याच्यावर कंकण वंदनार्थे षोडोपचार पूजनार्थे पादोपाद्यं समर्पयामि हस्तार्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि कंकणवन्दनार्थे षोडोपचार पूजनार्थे नानाद्रव्याणीं नानाद्रव्याणीं समर्पयामि बस आता पाचवी बोटांना हळद व्हा हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य नाना परिमल द्रव्यं समर्पयामि कुंकुवा हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नानासनार्थे अक्षतां समर्पयामि आता परत पाणी घाला तो हातावरती सगळं इष्टकामदेवता धर्मा षोडोपचार पूजनार्थे कंकणवंदनार्थे षोडोपचार पूजनार्थे घाला का बस आतापर्यंत राखी कोणाला बांधली असे विचारला प्रश्न मी का बांधली म्हणून त्या सणाला नाव काय लग्नामध्ये नवऱ्याच्या हातावर हाकून मांडायचं त्याला म्हणतात दोन्ही बंधनच आहे बरोबर आहे का पण हे बांधताना काय करायचं आहे यांच्याकडनं 5 वचनं घ्यायची ते वचनं समोर कोण आहे तर पहिले तुमचे वडील आहे नंतर सखा आहे नंतर सोबते आणि सगळ्यात शेवटी तो तुमचा नवरा आहे आता म्हणाल काका असं सण आहे तर पहा आजपासून वडिलांचं नातं संपलं तर हा आला वडिलांचं नाव पुढे तुमचं नाव लावलं तुम्ही म्हणजे तो वडील नातं तुमच्या बरोबर आहे आतापर्यंत तुला प्रेम माया संस्कार कोणी दिले आईनं दिले तिचं पुढं सगळं तो देणार आहे प्रेम माया वगैरे आतापर्यंत मला ते कधी गोष्ट कोणाला सांगितली मैत्रिणीला म्हणून तो आता घराला कोणाला सांगणार आहे सगळं केला म्हणून तो आता तुमचा सखा आहे लग्न केलंय 4 चौघांनी घेतलं म्हणून बोलू शकत नाही म्हणून आयुष्यभर साथ देणार म्हणून तो सोबती आहे आणि लग्न केलं 4 चौघात जेव्हा ब्राह्मणां साक्षीनं म्हणून तो कोण आहे नवरा आहे हे वचन तुम्ही द्यायचे तिला की तिला आजपासून म्हणजे आत्तापासून जे काही लागणार आहे ते सगळं तुम्ही तिला पुरवायचं आहे वंदनार्थे षोडोपचार पूजनार्थे कंकणवंदनं जयशे हस्तार्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि कंकणवन्दनं षोडोपचार पूजनार्थे नानाद्रव्याणीं समर्पयामि कंकणवन्दनार्थे षोडोपचार पूजनार्थे पाचवी बोटानं वा पहिले हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नाना परिमल द्रव्यं समर्पयामि श्रीवर्णार्थे चन्दनं समर्पयामि पाणी घालायचं पादोपाद्यं समर्पयामि हस्तार्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि कंकणवन्दनार्थे षोडोपचार पूजनार्थे बस नाना या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता ही पुढं बसलेली जी माझी पत्नी आहे माझी भार्या आहे माझी लक्ष्मी आहे या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता आजपर्यंत संसारातली जी काही शक्ती होती तुम्हाला आता जे काही तुम्हाला हवं आहे हे सगळं ती देणार म्हणून शक्ती रूपेण संस्था अशी तुम्हाला पत्नी मिळाली या देवी सर्व भूतेषु कीर्ती रूपेण संस्थिता मामींना मला सांगितल्याप्रमाणे हा निसर्ग कुणालाही थांबलेला बरोबर आहे म्हणून पुढे जे काही गोष्टी घडणार आहे त्या सगळा त्रास त्यांना सहन करायचा बघा म्हणजे 9 महिने 9 दिवस म्हणून गर्भाचा येतो संस्कार आपण घेतलाय पुत्रबाबतीत षोडोपचार पूजनाचे मंत्र घेतला बरोबर आहे पण त्यानंतर बाळा हा नाही त्याला सांभाळायचं आहे रात्री उठलं तर नांदीचं पाळणा करून कोण बसणार आहे कोण बसतं आई बसते बाप नव्हे पण मोठं झाल्यानंतर तेच कोण नाव कोणाच सांगतं बघा पण सांग खायला लावायचे उपयोग काय काय खायला बसणं काय आलंय हा आणि नंतर मंत्र म्हणला या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता काही शिकवायला सवरायला जाऊ नका काही शिकवायला सवरायला लागत नाही
तुझं स्नॅप त्यांना आलेलं असतं भांडायचं वेळाला तर बघा तुम्ही कसं होतं केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः महेश्वर देवताभ्यो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी केशवदेव भगवान मंगलायतरि करार्थे पूजनार्थे पादयोः पाद्यं समर्पयामि हस्तार्घ्यं धारगिरजव हस्तार्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नानाद्रव्यं समर्पयामि विलप्रणार्थे चन्दनं समर्पयामि अभा त्यांना मामा तिथे समोर सौरभच्या आई माननीय सौ मनीषाताई कुठं असतील त्यांनी कृपा इथं स्टेजवर संपर्क नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो नमः थांबा तिकडे मला कुंकू लावा की तिला दुर्गा शिवा क्षमादात्री स्वाहा स्वाधा नमस्तुते महालक्ष्मी देवताभ्यो नमः कुंकुमार्चन देवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे कुंकुमार्चनं च करिष्ये वरती जर थोडी गाठ वरती जर दिसली पाहिजे मंगळसूत्राच्या वाट्या 2 वाट्या सासर माहेरची खूण राहुल रावांचं नाव अग्नि नारायण देवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे अग्निपरिशमनम अग्निपरियोक्षणम आता ह्या कोपऱ्यापासून असं फिरवा अग्निपरिशमनम अग्निपरियोक्षणम अग्निपरियोक्षणम च करिष्ये परत 3 वेळा घ्या उलट फिरवा अग्निपरियोक्षणम 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 आता इथे तर उलट फिरवायचं बरोबर इंद्राय नमः अग्ने नमः यमाय नमः निवृत्ते नमः वरुणाय नमः वायवे नमः सोमाय नमः ईशानाय नमः इष्टकामदेवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः षोडोपचार पूजनं च करिष्ये अग्नि नारायण देवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे स्वधा स्वहा पत्नी देवताभ्यो नमः षोडोपचार पूजनार्थे असं का बसवलंय अग्निदेव त्यांना 2 बायका आहेत एक स्वधा आणि एक स्वाहा स्वधा नावाची पत्नी जी आहे ती फक्त वैकुंठात बरोबर असते आणि स्वाहा नावाची पत्नी जी आहे ती घरातला अग्नी चुलीतला अग्नी गॅसचा अग्नी होमाचा अग्नी त्याला बरोबर असते पण अग्नी बसताना आपल्या पत्नी समोर असे बसलेले आता तुम्ही म्हटलं 8 कडे घ्या 8 कडे घ्या सूर्याय नमः टाका द्या सोमाय नमः एक टाकायची सोमाय नमः भौमाय नमः बृहस्पते नमः शुक्राय नमः शनेश्वराय नमः राहवे नमः अग्ने नमः प्रजापते नमः प्रजापते इदं नमः प्रथम चरणार्थे षोडोपचार पूजनार्थ सारा केवळ उपकर अग्नि विजून जायचे प्रथम चरणार्थे षोडोपचार पूजनार्थे पण जागी उभे राहा द्वितीय चरणार्थे पुत्र प्राप्ती षोडोपचार तुम्ही अजून त्यात आणला सेकंड चला तृतीय चरणार्थे दुःख बालदेवताभ्यो नमः खाली घे गौरव उभा काढ ते हातावर ठेव झाला त्यांच्या खाली तृतीय चरणार्थे षोडोपचार पूजनार्थे दुःख बालदेवताभ्यो नमः ऐक थोडा एका हाताला पकड की
एक हात खाली एक हात वर. झाला. चतुर्थ चरणार्थे सुखदेवताभ्यो नमः. थांबा. हे बोट तुझं बोट घे. नको. चला. काय करू काय करू काय तुमच्या हातात. पंचमंजनार्थे षोडोपचार पूजनार्थे. झाला. हात सोडा पकड. एक हात सोडा. चला घेऊन दाबू नका तुला तो. अरे काय पंचमंजनार्थे षोडोपचार पूजनार्थे षष्टम चरणार्थे. हा परत घ्या. सावधान. किती गेली. सवय झाली. थांबा थांबा. गावात खाली गावात खाली घे. सौरभ उभात काढ. चार पूजनार्थे. आता चांदीची अंगठी घातली का नाही. काय गोठते अल्पा करत नाही. हा चला. सप्तमचरणार्थे षोडोपचार पूजनार्थे. हा बरोबर आहे. आता नमस्कार. इष्टकाम देवता ब्रह्मा नारायण देवता ब्रह्मा षोडोपचार पूजनार्थे. नंबर आला की टाका मला. सप्तमचरणार्थे षोडोपचार पूजनार्थे मृत्यू देवता ब्रह्मा यम देवता ब्रह्मा षोडोपचार पूजनार्थे. तिथे जागेवर थांब. तुझ्या मागणी तिकडे जा. मला शेवटच्या फक्त सुपारीवरती अंगठा ठेवायचा. एक मिनिट सांगतो. ईश्वर साहेब पाठवून घ्या. मी जरा लागणार ते. ब्रह्मा विष्णू महेश्वरा वासुदेवा जगन्नाथा सगुरु देवता भ्योमा षोडोपचार पूजना. डोकं लावा. सर्वांचा अधिक शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. व्यवस्थित घेतलं काय प्रत्येक मुवमेंट त्यांनी घेतलं. मेहंदीपासून सगळी घेतली. आम्ही आमच्या बहिणीचा संवाद व्यवस्थित केलेला आहे. तिचा सगळा लाड हट्ट आम्ही पुरवलेला आहे. यापुढे तिचा संवाद लाड हा तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. तक्रार आल्यास उजवा कान पकडायचं कर नुसतं. तुम्ही जरा सौरभ असे ऍक्शन दाखवली भावाकडे बघ. असं हात कर नको म्हणून. त्याच्याकडे बघ भावाकडं. झालं. इष्टकाम देवता धर्मा षोडोपचार पूजनार्थे. वाचकी तेव्हा षोडोपचार पूजनार्थे घ्या त्या तुमच्या. आता तुम्ही यांच्याशी मोठे का लहान. आता पुढे पाया पडा. कल्याण मनवांचे फल प्राप्त यशस्वी भव. बस उठा. असा दाखव. तुझा चेहरा दिसू दे ना मला. यशस्वी चिरंजीवी भव. अखंड सौभाग्यवती पुत्रवती भव. पहिल्यापासून घ्या. पहिल्यापासून सौरभ रावांचं नाव घेते. त्यांनी दिला मला सौभाग्याचा आहे. विटावर विटा 100 विटा. अन्नदानाचं नाव घेतो. पंकशेठ काका. संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेटा. समोर इथे सगळे समोर. थोडं क्रॉस माय सगळं. बोललं तुझं तुम्ही नावाला
पाटलांची नागिन निघाली. नागिन निघाली. सुपेकराची नागाला भेटली. तेच नाही इकडे बघ तेवढं अशी लांबनाथ थोडी लांबनाथ. शूटिंग करतोय. हे खाली आहे बघा. ए इकडे इकडे. ए माझं गाणं ऐका. ए खाली खाली ना खाली खाली जा. तुमच्यासाठी गाणं. आहो ए खाली बघा खाली बघा. सुबह 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 थोड़ा मागे जरा. ए थोडे मागे जा ना योगिनी. थोडी मागे नवरदेव पण येईल तिथे मागे. हा पाटलांचं गाणं. योगी नाच घेऊन नाच घ्या पुढे नाच. हे चेहरा दिसत आहे चंदन चंदनची. हा नाच 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 नाच. हे नाच 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 माझी नाच थोडी. ते बघते बघ नाही साहेब. ए चला. अशी फक्त काय करा फडके एक आणून जावे लगेच पुसून म्हणजे खराब नाही येताना चिखल करा. तिरकी विरा थोडी. सॉरी
चौकटीत शोधीन तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ अजून शिवानी स्वप्न राही आणि मनीषा नंतर ह्या कोपऱ्यात बरं का माहिती तिला वळणं तिचा चेहरा दिसला पाहिजे मला नव्या अंबराची आस ना दिसत आहे मम्मी अडकते मम्मी इकडे जर कसं नाही हे बाजू कुठे लवकर हा बाजू मस्त झालं येऊ दे सर तुझी मुलगी मला देशील का तुझी मुलगी मला सोडून देशील का माझ्या मुलाला नाही घेतलं तर याद राख कबूल आहे कबूल हे मुलगा नाही एक झालं पुढचं आता काय तिकडे आयडीज दिले तिकडे डबल तरी यायला पाहिजे आणि हे हिलाडच्यांना अगं ये काय बाई किती पण हे करा दोन मागाल मुलं हे शिवानी मला नंतरची पोरीचं काय म्हणावं माझं तर माझं काय तुमची मुलगी मला देणार का जास्त दाम दिल त्याला देणार समजा पोरग झालं तर काय करायचं म्हणावं लग्न झाले आता आमची बहुहृदय संसारवेल सौरभ नावांचे नाव घेते वाजवून सुपेकरांच्या घराची बेल परत सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात अनुराधा सोबत करतो आजपासून संसाराची सुरुवात नकोस नयनी भरू आसवे नकोस नयनी भरू आसवे देऊ नको हुंदके लक्ष्मी तू या नव्या घराची झालीच ग लाडके झालीच ग लाडके लक्ष्मी तू या नव्या घराची झाली सग लाडके झाली सग लाडके तुझ्या पाऊली येईल आता आनंदाची अमोल सरिता तुझ्या पाऊली येईल आता आनंदाची अमोल सरिता घरकुल मुझे प्रसन्नतेने होईल ग बोलके लक्ष्मी तू या नव्या घराची झाली सग लाडके झाली सग लाडके तिथे अंगणी किती नाचतील तुझ्या स्मिता समासुमने चंचल इथे अंगणी किती नाचतील तुझ्या स्मिता समासुमने चंचल तुझ्या समाचल्यातून येतील या सदनी माणिके लक्ष्मी तू या नव्या घराची झाली सग लाडके झाली सग लाडके नको बावरू मुली अशी तू मनी न ठेवी कसला किंतु नको बावरू मुली अशी तू मनी न ठेवी कसला किंतु तुझ्या गुणांची गंगा पाहू दे कौतुके लक्ष्मी तू या नव्या
झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. लक्ष्मी तू या नव्या घराची, झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे, तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. एकटी मी दिन रात तरीही तू भोवती, हातात नाही हात तरीही तू सोबती. मन बेभान बेभान होई, मग प्रीतीला उधाण येई. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण